संतोष देशमुख हत्या प्रकरणातला मास्टरमाइंड वाल्मिक कराडच असल्याचं सीआयडीने दाखल केलेल्या चार्जशीटमधून समोर आलंय। आधी खंडणीवरून धमकी दिली आणि त्यानंतर झालेल्या वादानंतर देशमुखांची हत्या झाल्याचं देखील तपासात पुढे आलंय। आवादा पवनचक्की प्रकल्पाच्या प्रोजेक्ट मॅनेजरला वाल्मिक कराडने कुणाच्या फोनवरून खंडणी मागितली, कुणाच्या फोनवरून संतोष देशमुखांना धमकी दिली गेली याचा तपासही लागलाय। म्हणूनच सीआयडीने दाखल केलेल्या चार्जशीटमध्ये खंडणीवरून दिलेली धमकी, ॲट्रॉसिटी आणि देशमुखांची हत्या या तीनही घटनांचा एकत्रित उल्लेख केलाय। आता धमकी प्रकरणातील आतली बातमी जाणून घेऊया ग्राफिक्सच्या माध्यमातून। 8/10/2024 ची धमकी। कंपनी चालू ठेवायची असेल तर 2 कोटी रुपये द्या, नाहीतर बीड जिल्ह्यातील आवादा कंपनीची सर्व कामं बंद करा। वाल्मिक कराडनं थोपटेंना परळीच्या कार्यालयात धमकी दिली। 29/11/2024 ची धमकी। ज्या परिस्थितीत सुदर्शनला सांगितलंय त्या परिस्थितीत काम बंद करा, काम चालू कराल तर याद राखा। विष्णू चाटेच्या फोनवरून कराडने कंपनीच्या शिंदेंना धमकी दिली। 29/11/2024 ची धमकी। त्याच दिवशी सुदर्शन गुले हा आवादा कंपनीत गेला आणि थेट धमकी दिली, वाल्मिक अण्णांची डिमांड पूर्ण करा, वाल्मिक कराडची भेट घ्या, तोपर्यंत काम चालू करू नका। 29/11/2024 ची धमकी। दुपारी कराड, चाटे, गुले, आंधळे यांची चाटेच्या केज येथील कार्यालयात खंडणी प्रकरणात बैठक झाली। 6/12/2024 ला हे आरोपी आवादा कंपनीत गेले आणि थेट मारहाण केली। 6/12/2024 ची धमकी। सरपंच तुला बघून घेऊ, तुला जिवंत सोडणार नाही, अडथळा आणला म्हणून सुदर्शन गुलेनं संतोष देशमुखांना धमकी दिली। यानंतर विष्णू चाटे हा वारंवार संतोष देशमुखांना कॉल करून धमकी देत होता। खंडणीच्या आड येऊ नको, वाल्मिकांना तुला जिवंत सोडणार नाहीत, अशा प्रकारची धमकी विष्णू चाटेकडून दिली जात होती। 7/12/2024 ची धमकी। जो तो उठेल आणि आपल्या आड येईल तर आपण भेकेला लागू, असंच होत राहिलं तर कोणतीही कंपनी आपल्याला खंडणी देणार नाही। आता जो कोणी आड येईल त्याला आडवा करावाच लागेल, कामाला लागा, चाटेशी बोलून घ्या, तो तुम्हाला मदत करेल। गुलेनं कराडला फोन केला तेव्हा कराड हे बोलला। 8/12/2024 ची धमकी। संतोष देशमुख हा आडवा आला तर त्याला कायमचा धडा शिकवा, आमच्या मागण्या पूर्ण नाही केल्या तर त्याचा परिणाम काय होतो हा संदेश इतरांना जाऊ द्या। विष्णू चाटेने गुलेला फोन केला तेव्हा वाल्मिक कराडचा हा निरोप दिला। 9/12/2024 ची धमकी। 6 आरोपींकडून संतोष देशमुख यांचा खून करण्यात आला, त्याचा व्हिडिओही तयार करण्यात आला। मोठमोठ्याने हसत खून एन्जॉय करत असल्याचं दिसून आलं। आरोपपत्र दाखल होईपर्यंत खरा सूत्रधार कोण असा सवाल सर्वत्र विचारला जात होता। मात्र सीआयडीनं चार्जशीटमध्ये मास्टर माइंड म्हणून वाल्मिक कराडचे नाव घेत सगळं चित्र क्लिअर केलं। ब्युरो रिपोर्ट, मुंबई तक।